नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इतिहासकार कसे व्हावे या मालिकेतला हा 5वा भाग आहे. या भागामध्ये आपण कागदपत्रांचं महत्त्व कसं ठरवावं याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही हा 5वा भाग प्रथमच पाहत असाल, याच्या आधीचे भाग पाहिले नसतील, तर या मालिकेबद्दल थोडक्यामध्ये माहिती सांगतो. इतिहासकार कसे व्हावे ही मालिका आपण सर्वसामान्य इतिहासप्रेमींना इतिहास संशोधनाची माहिती व्हावी, कागदपत्रांच्या संशोधनाच्या शास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत ते कळावं, इतिहास संशोधन किंवा इतिहास समजून घेणं ही एक फार मोठी पद्धत आहे, ही एक फार मोठी प्रोसेस आहे. आपण म्हणतो तशी प्रक्रिया खूप मोठी आहे. ती 10-12 व्हिडिओंच्या मालिकेमध्ये समजेल असं नाही, पण किमान त्या प्रक्रियेची तोंड ओळख व्हावी, जेणेकरून आपले काही मित्र जे आहेत, ज्यांच्याकडे त्यांच्या घराण्याच्या काही वंशावळी आहेत, घराण्याचा इतिहास आहे, काही कागदपत्र आहेत आणि ते त्याचं सत्य समोर आणू पाहत आहेत, तर ते सत्य समोर कसं आणावं, कागदपत्र कशी शोधावीत, त्या कागदपत्रांमधून सत्य कसं शोधावं, चर्चा कशी करावी एखाद्या विषयाची आपल्याला जर करावी लागली तर, त्या विषयांची माहिती घेण्यासाठी आपण ही मालिका बनवतो आहोत. या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपण कागदपत्राचा शोध कसा घ्यावा, कागदपत्र मुळात शोधावीत कशी, एखादा विषय आपल्याला जर शोधायचा असेल, एखाद्या विषयाच्या संबंधित आपल्याला सत्य समोर आणायचं असेल, तर मग ती कागदपत्र कुठे मिळतील, ती मिळाली तर कशी सापडतील, त्यासाठी काय करावं लागतं, या कागदपत्रांचा शोध कसा घ्यावा ते आपण पहिल्या भागात पाहिलं. दुसऱ्या भागामध्ये आपल्याला कागदपत्र मिळाल्यानंतर ते कागदपत्र ज्याने लिहिलं आहे ती व्यक्ती, त्या लेखकाला आपण इतिहासकार म्हणतो, तो इतिहासकार खरा का खोटा हे कसं ओळखावं, खरा इतिहासकार कसा ओळखावा हे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहिलं. तिसऱ्या भागामध्ये की आपल्याला खात्री पटली की मला जे कागदपत्र मिळालं आहे ते योग्य आहे, ज्या व्यक्तीने लिहिलं आहे तो इतिहासकार पण खरा आहे, पण आता त्या ऐतिहासिक कागदपत्रामधून माहिती मिळवावी कशी काय, जी मला पाहिजे ती आपण तिसऱ्या भागामध्ये पाहिलं. चौथ्या भागामध्ये जी काही माहिती मला दिसते आहे त्या कागदपत्रामध्ये, किंवा त्या कागदपत्राचं जे काही मला स्वरूप दिसतं आहे ते स्वरूप सत्य का असत्य, सत्य कसं पारखावं कागदपत्राचं, ते आपण चौथ्या भागामध्ये पाहिलं. आणि आता 5व्या भागामध्ये आपण कागदपत्राचं महत्त्व कसं ठरवावं ते पाहणार आहोत. आता कागदपत्राचं सत्य आणि कागदपत्राचं महत्त्व याच्यामध्ये फरक काय आहे. एखाद्या कागदपत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ती गोष्ट वेगळी असते आणि कागदपत्र जे दिसतं ती गोष्ट वेगळी असते. चौथ्या भागामध्ये आपण कागदपत्राच्या स्वरूपावरून कागदपत्राची सत्यता कशी पारखावी ते पाहिलं. आता आपण या 5व्या भागामध्ये कागदपत्रामध्ये लिहिलेल्या माहितीवरून त्या कागदपत्राचं महत्त्व कसं ठरवावं ते पाहणार आहोत. कारण कागदपत्र सत्य आहे हे त्याच्या स्वरूपावरून जरी सिद्ध झालं तरी ते महत्त्वाचं आहे का नाही इतिहास संशोधनासाठी हे पाहणं गरजेचं असतं. बऱ्याचदा कसं होतं की उदाहरणासाठी सांगतो की एखादं कागदपत्र आहे जे शिवाजी महाराजांनी एखाद्या युद्धाची माहिती दिलेली आहे, किंवा शिवाजी महाराजांनी एखादं युद्ध केलं त्याची माहिती सांगणारं कागदपत्र आहे, आणि एक कागदपत्र शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या एका सैनिकाने दुसऱ्या सैनिकाला तो घरी पोचला म्हणून लिहिलं आहे, ते पत्र आहे, असं काहीतरी सापडलं, तर कुठलं कागदपत्र महत्त्वाचं आहे. ते कागदपत्र महत्त्वाचं आहे जी घटनेची माहिती सांगतं. एका सैनिकाने दुसऱ्या सैनिकाला, जे दोन्ही सैनिक अनामिक आहेत, कोण आहेत माहीत नाहीत, त्यांनी पत्र लिहिलं आहे, ते तेवढं महत्त्वाचं असू शकत नाही. दुसरी गोष्ट की कागदपत्र लिहिणारी व्यक्ती कोण आहे, ती लेखक काय आहे, तिचा दर्जा काय आहे, अशा काही गोष्टी आहेत ज्याचा आपण या प्रकरणामध्ये किंवा या भागामध्ये उहापोह करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की महत्त्व ठरवायचं कसं काय. सगळ्यात आधी जेव्हा आपल्याला कागदपत्राचं महत्त्व ठरवावं लागतं तेव्हा काही प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावे लागतात. हे प्रश्न कुठले असतात की त्या कागदपत्रावर कोणी लिहिलेलं आहे, कधी लिहिलेलं आहे, कुठे लिहिलेलं आहे ते कागदपत्र, हे प्रश्न आपण आपल्याला विचारले पाहिजेत. याची उत्तरं जर योग्य रीतीने मिळाली तर त्या कागदपत्राचं महत्त्व वाढेल. बऱ्याचदा काय होतं की कोणी लिहिलं आहे तेच माहीत नसतं, लिहिलं असेल तर कधी लिहिलं आहे माहीत नसतं, कधी लिहिलं आहे तर कुठे लिहिलं आहे माहीत नसतं, हे सगळं केलं तर का लिहिलं आहे ते पण माहीत नसतं. बऱ्याचदा या गोष्टी होतात, त्यामुळे कागदपत्राचं महत्त्व कमी होतं. त्याच्यानंतर बऱ्याच कागदपत्रांवर तारीखच नसते. जर एखाद्या कागदपत्रावर तारीख नसेल तर कालनिर्णय करता येणं आपल्याला अवघड होतं. त्याच्यामुळे तारीख नसणाऱ्या कागदपत्राचं महत्त्व आपोआप कमी होतं. आता तुम्ही म्हणाल की कागदपत्रावर तारीख कशी काय नसेल. कागदपत्रावर किंवा एखाद्या पत्रावर तारीख लिहिणं आणि सही करणं हे आज आपल्याला कायद्याने बंधनकारक आहे. जुन्या काळामध्ये तसं काही बंधन नव्हतं किंवा तसा काही नियम नव्हता की तुम्ही तारीख लिहिलीच पाहिजे किंवा सही केलीच पाहिजे
त्यामुळे बऱ्याच कागदपत्रांवर आपल्याला तारीख आढळत नाही, सही आढळत नाही, शिक्का आढळत नाही, ठिकाण आढळत नाही, नाव आढळत नाही. अशी बरीच कागदपत्रं आपल्या दृष्टीपत्त्यास येतात. काही काही वेळेला ते असतं पण पुसट झालेलं असतं, कळत नाही. त्यामुळे त्या कागदपत्राचं महत्त्व ऐतिहासिकदृष्ट्या कमी होतं. पूर्वीच्या वेळेला तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कागदपत्रांमध्ये या तिन्ही गोष्टी आढळत नाहीत. म्हणजे आता मी म्हटलं की तारीख पाहिजे, सही पाहिजे, लिहिणाऱ्याचं नाव पाहिजे, या तिन्ही गोष्टी लिहिलेल्या नसतात. पण माहिती असते. ती माहिती काय असते, कुठल्या तरी मला एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त असते. अशा वेळेला ते कागदपत्र आपण संदर्भ म्हणून वापरू शकतो, पण त्याला सत्य कागदपत्र म्हणत नाही. आपण त्याला ऐतिहासिक संदर्भाचा दर्जा देऊ शकत नाही, ऐतिहासिक कागदपत्राचा दर्जा देऊ शकत नाही. तर या काही गोष्टी आहेत, या कागदपत्राचं महत्त्व ठरवतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जिच्यावर कागदपत्राचं महत्त्व फार अवलंबून असतं किंवा कागदपत्राचं खरं महत्त्व त्या गोष्टीवरच ठरतं. ती गोष्ट म्हणजे ते कागदपत्र लिहिणारी व्यक्ती कोण आहे. म्हणजे एखाद्या कागदपत्रावर आपण विश्वास तेव्हाच ठेवतो ज्या वेळेला ते महत्त्वाचं कागदपत्र आहे असं आपल्याला वाटतं. ते महत्त्वाचं कागदपत्र आहे असं आपल्याला का वाटतं, तर ज्या वेळेला ते कागदपत्र लिहिलं गेलेलं असतं ती व्यक्ती जर त्याच काळामध्ये जिवंत असेल आणि ज्या व्यक्तीच्या संदर्भात ते कागदपत्र लिहिलं आहे त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये असेल तर त्या कागदपत्राचं महत्त्व फार वाढतं. याच्यामुळं काय होतं की लिहिणाऱ्या व्यक्तीमुळं त्या कागदपत्राला महत्त्व प्राप्त होतं. उदाहरणच द्यायचं झालं तर आज आपण सभासदाच्या बकरीला फार महत्त्व देतो. तसं तर तसा जर विचार केला आपण तर मराठीमध्ये लिहिलेली कोणतीच बकर ही इतिहासाची प्रथम दर्जाचा पुरावा म्हणून वापरला जात नाहीत किंवा इतिहासाच्या संशोधनामध्ये प्रथम दर्जाचं साधन म्हणून वापरलं जात नाहीत किंवा समजलं जात नाही. बकरी या नेहमी दुय्यम साधनं म्हणूनच समजल्या जातात इतिहास संशोधनामध्ये. त्याचं कारण हे आहे की त्या विश्वसनीय नाही आहेत. तरी पण त्यातल्या त्यात आपण सभासदाच्या बकरीला महत्त्व देतो. का महत्त्व देतो आपण? पहिलं कारण त्याचं आहे की सभासद शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जिवंत असलेली व्यक्ती आहे, त्यामुळे त्याला महत्त्व फार आहे. दुसरी गोष्ट की सभासद शिवाजी महाराजांच्या सहवासात राहिलेली व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्याने शिवाजी महाराजांना जवळून पाहिलेलं असणार आहे. भले त्याची चर्चा फार झाली नसेल महाराजांची, पण तो दरबारामध्ये हजर असणार आहे, रायगडावर हजर असणार आहे. त्यामुळे काही गोष्टी त्याच्या कानी पडलेल्या असणार आहे जे इतरांना कळू शकणार नाहीत. या दोन कारणामुळं आपण सभासदाच्या बकरीला महत्त्व देतो. आणि तिसरं कारण म्हणजे सभासदाचं बकर लिहिण्याचं वाङ्मयीन कौशल्य, की त्यानं ज्या खुबीने बकर लिहिलेली आहे, ज्या खुबीने माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे तिला महत्त्व प्राप्त होतं. म्हणजे कोण व्यक्ती ती कागदपत्र लिहिते आहे त्या व्यक्तीमुळं त्या कागदपत्राला महत्त्व फार प्राप्त होतं. एखाद्या माणसाने आता 19व्या शतकामध्ये एखादं पुस्तक लिहिलेलं आहे तर त्या पुस्तकाला महत्त्व आहे, नाही असं नाही आहे, पण सभासदाच्या बकरीला पुरावा म्हणून जास्त महत्त्व आहे त्या पुस्तकापेक्षा, त्याने जे काही संशोधन केले त्याच्यापेक्षा. कारण सभासदाने जे लिहिलं आहे त्याच्यावरच आज 19व्या शतकामध्ये माणूस काहीतरी संशोधन करू शकत असतो. दुसरी गोष्ट ही आहे की जो एखादा कर्ता असतो, म्हणजे जो लेखक असतो, लेखकाला आपण कर्ता म्हणतो इतिहासामध्ये, ते लेखकाची विद्वत्ता किती आहे, लेखकाचे दर्जा किती आहे, लेखकाचं लौकिक कसं आहे, लेखकाचं वर्तन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण तपासून पाहाव्या लागतात. म्हणजे फक्त सभासद झाला म्हणून त्याने लिहिलेल्या कागदपत्राला महत्त्व प्राप्त होत नाही. एखाद्या कवीने शिवाजी महाराजांवर काव्य लिहिलं म्हणून त्याला महत्त्व प्राप्त होत नाही. त्या कवीचा दर्जा काय आहे, म्हणजे त्याच्या लिखाणाचा दर्जा काय आहे, आणि शिवाजी महाराजांच्या राजदरबारामध्ये पण त्याचा दर्जा काय, याच्यावर त्या कागदपत्राला किती महत्त्व येणार या गोष्टी ठरत असतात. त्यानंतर त्या कवीचा स्वभाव कसा आहे किंवा लेखकाचा स्वभाव कसा आहे, तो हेकेखोरा आहे का, आकसाने लिहितो आहे का, तटस्थपणे लिहितो आहे का, याच्यामुळे पण काय होतं की त्या कागदपत्राचं महत्त्व ठरत असतं. दुसरी गोष्ट की जो कोणी लिहितो आहे ते कागदपत्र, त्या लिहिणाऱ्या व्यक्तीचा विद्वत्ता किती आहे, म्हणजे ती जी व्यक्ती लिहिते आहे त्या इतिहास लेखनातला किंवा काव्य लेखनातला त्या व्यक्तीचा अभ्यास किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी व्यक्तीने लिहिलं आहे, एक वर्णन लिहिलं आहे, अमुक लिहिलं आहे, पण तिचा अभ्यासच नाही आहे त्या गोष्टीमध्ये, तर ती व्यक्ती चुकीचं लिहू शकते. त्याच्यामुळे पण काय होतं, त्या व्यक्तीच्या विद्वत्तेवर देखील कागदपत्राचा दर्जा ठरलेला असतो. आता याच्यामध्ये काय होतं की पुष्कळ वेळा अडचण अशी निर्माण होते की पुष्कळ लेखकांची फक्त आपल्याला नावच माहीत असतात. तो लेखक जन्माला कधी आला, त्याचा मृत्यू कधी झाला, तो कुठल्या कालखंडामध्ये होता हेच माहीत नसतं. मग त्यावेळेला काय होतं की लेखकाचं जर आपल्याला जीवनकालच माहीत नसेल तर त्याने लिहिलेलं कागदपत्र किती उल्लेखनीय असेल किंवा किती महत्त्वाचं असेल, पण लेखकच कुठल्या काळात होऊन गेला आहे आपल्याला माहीत नसेल तर त्या कागदपत्राचं महत्त्व आपोआप कमी होतं. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं की परकीय लेखकांनी काही पत्र लिहिले, त्यात काही पुरावा सापडतो का या लेखकाने लिहिलं आहे त्याचा, किंवा एखादा कुठेतरी ताम्रपट कोरून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये काही उल्लेख सापडतो का एखाद्या कवीने कवीमध्ये लिहिलं आहे त्याचा. अशा रीतीने
आपल्याला त्या लेखकाचं मूळ शोधावं लागतं, त्याचा जीवनकाल ठरवावा लागतो. तो जीवनकाल एकदा ठरला की मग आपण त्याने काय लिहिलं आहे त्याला महत्त्व देऊ शकतो. त्याच्या आधी आपण लेखकाने लिहिलेल्या कुठल्याही गोष्टीला महत्त्व देऊ शकत नाही ज्या लेखकाचा जीवनकालच आपल्याला माहीत नाही. आणि पुष्कळदा मी मगाशी म्हटलं तसं माहिती पण भेटत नाही. बऱ्याचदा लेखकाचा जीवनकाल आपल्याला लेखकाने जे लिहिलं आहे त्याच्यामध्येच शोधावा लागतो आणि ठरवावा लागतो. आता याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेला अशी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होते की लेखकाने काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लेखकाचा जीवनकाल ठरवायचा आहे आणि मग त्याने जे काही लिहिलं आहे त्याला महत्त्व किती आहे ते ठरवायचं आहे. त्यावेळेला आपण जे काही बोलतो किंवा आपण जो काही तर्क करतो, अनुमान करतो, त्याचं महत्त्व फार वाढतं. आपण तिसऱ्या भागामध्ये याच्यावर चर्चा केली आहे की तर्काचं महत्त्व काय आहे आणि आपण पुढे पण चर्चा करणार आहोत की तर्क कशाप्रकारे करावा इतिहासामध्ये, अनुमान कशाप्रकारे काढावं, चर्चा कशाप्रकारे करावी, जेणेकरून आपण सत्याच्या जास्त जवळ जाणारा निष्कर्ष काढू शकतो. जर आपला तर्क चुकला तर आपण ज्या ग्रंथाचा विचार करतो आहे त्या ग्रंथाचा अर्क चुकतो. म्हणजे तर्काचं महत्त्व फार आहे. जर तुम्ही तर्क करायला चुकला तर तुम्ही सत्य शोधून काढायला चुकतं. त्यामुळे लेखकाचा जीवनकाल ठरवताना, कागदपत्राचं महत्त्व ठरवताना आपल्याला आपल्या तर्कबुद्धीला पण शिकवावं लागतं. सरावाने ती गोष्ट जमते की आपल्याला अचूकपणे तर्क करता येतो. ती तर्क करण्याची पद्धत पण आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. अजूनही काही गोष्टी असतात. तर्क महत्त्वाचा याच्यासाठी असतो की काही लोक अशा असतात की जे उगाचच काहीतरी चुकीचा तर्क मांडत असतात. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये पण तुम्ही एखाद्या विषयाशी चर्चा करायला जाल एखाद्या व्यक्तीकडे की तुम्हाला वाटेल की ती व्यक्ती फार विद्वान आहे किंवा आता मी हे व्हिडिओ बनवतो, तुम्हाला वाटेल की मी व्हिडिओ बनवतो म्हणजे मी खूप ज्ञानी झालो, माझ्याशी चर्चा केली तर तुम्हाला उत्तर मिळू शकेल. कदाचित असं पण होऊ शकेल की मी एक अहंकारी व्यक्ती आहे आणि माझा अहंकार जपण्यासाठी माझ्याकडे असणारं ज्ञान वापरून मी चुकीचा तर्क करतो आहे आणि तुम्हाला चुकीची दिशा दाखवतो. असं होतं. आपल्याला काहीतरी शोधायचं असतं, ते शोधण्यासाठी आपण काय करतो, एखाद्या माणसाने पुस्तक लिहिलेलं असतं त्याच्या पायाशी जाऊन बसतो आणि तुमचं मत सांगा साहेब म्हणतो. तो त्याच्या मनाला येईल ते तर्क मांडत असतो आणि आपण मान हलवत असतो. आपण त्याच्या ज्ञानाला, विद्वत्तेला, वयाला मान देण्याच्या नादामध्ये असत्य सत्य म्हणून घरी घेऊन येत असतो आपल्या स्वतःच्या. ही गोष्ट बऱ्याचदा होते. आजच्या काळात नाही, पूर्वीच्या काळामध्ये पण ज्या लोकांनी पुस्तकं लिहून ठेवले ते कित्येक विद्वानांनी चुकीची तर्कटं केलेली आहे. त्याला इतिहासाच्या भाषेमध्ये तर्कटं म्हणतात किंवा मराठी भाषेमध्ये तर्कटं म्हणतात. काही चुकीचे बेलगाम तर्क करणे आणि त्यांना कुठले तरी आपल्याला पाहिजे ते संदर्भ जोडून पुरावे देणे आणि ते तर्क खरे आहेत असं भासवणं, आपल्या वयाचा, ज्ञानाचा, मानाचा, इतिहासाचा, पुस्तकाचा काहीतरी धाक दाखवून समोरच्या माणसाला आणि आपल्याला वाटतं ते असत्य सत्य म्हणून थोपणं. अशा प्रकारची लोक करत असतात गोष्टी. त्यामुळे आपल्याला एखाद्या कागदपत्राचं महत्त्व ठरवताना त्या कागदपत्राच्या अनुषंगाने आपल्याला स्वतःला तर्क योग्य रीतीने करता येणं गरजेचं आहे, जेणेकरून समोरचा माणूस जर चुकीच्या पद्धतीने तर्क करत असेल, त्याचा अहंकार जपण्यासाठी, त्याचा असत्य झाकण्यासाठी काहीतरी चुकीचा तर्क करत असेल तर तर्क आपल्याला खोडून काढता आला पाहिजे. जर हे आपल्याला करता आलं नाही तर आपण कुठल्याही कागदपत्राचं महत्त्व सिद्ध करू शकणार नाही. जे आपल्याकडे कागदपत्र खरं जरी असेल एखादं असलेलं तरी आपण त्याचं महत्त्व सिद्ध करू शकणार नाही. खरं कागदपत्र पण बेकार होऊन जातं, खरं कागदपत्र पण असत्य होऊन जातं, खरं कागदपत्र पण मूल्यहीन होऊन जातं. अशी कितीतरी कागदपत्र कितीतरी इतिहास मंडळांमध्ये आणि लायब्ररीमध्ये पडून आहेत. कारण लोकांनी चुकीची तर्क पद्धती वापरून त्या कागदपत्रांचं महत्त्व कमी करून टाकलेलं आहे. त्याच्याकडे कोणी बघत नाही. ही वस्तुस्थिती आहे. दुसरी एक गोष्ट आहे की आपण ही जी काही चर्चा करतो तर्क करताना, ही चर्चा करताना पण आपण सावधानता बाळगणं गरजेचं आहे. म्हणजे अति चर्चा केली एखाद्या गोष्टीची तर अति तिथं माती आपण म्हणतो. अति चर्चा करून पण काही साधत नाही, बिलकुल चर्चा न करून पण काही साधत नाही. याच्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारे संतुलन राखणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या कागदपत्राच्या संबंधाने जेव्हा चर्चा कराल तिचं महत्त्व ठरवण्यासाठी, त्यावेळेला उगाचच शब्दाने शब्द वाढवायचं, वादासाठी वाद करायचा, अशा प्रकारे जर चर्चा केली तर त्याच्यामधून सत्य समोर येणार नाही. आणि तुमचा स्वभाव जर भिडस्त असेल तर मी कसं बोलू, समोरचा माणूस मोठा लेखक आहे, समोरचा माणूस मोठा वक्ता आहे, तो मोठा इतिहासकार आहे, म्हणून मी दबून चर्चा करत असेल, कमी चर्चा करत असेल तरी पण तुम्हाला सत्य कळणार नाही. मुद्देसूद बोलता आलं पाहिजे, मुद्द्याला धरून बोलता आलं पाहिजे, थोडक्यामध्ये व्यवस्थित आटोपशीर चर्चा करता आली पाहिजे, जिच्यामधून काही ना काहीतरी विचारमंथन केल्यानंतर सत्य बाहेर येईल. अशा पद्धतीने चर्चा करायला पण आपण शिकलं पाहिजे. म्हणजे तर्क योग्य रीतीने करायला शिकलं पाहिजे. कागदपत्राचं महत्त्व ठरवण्यासाठी चर्चा मोजक्या आणि योग्य शब्दात मुद्देसूद करायला शिकलं पाहिजे. या काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता हे झालं की कागदपत्रांचं महत्त्व ज्या वेळेला आपण लेखकावरून ठरवतो किंवा माहितीवरून ठरवतो त्यावेळेला. पण मुळामध्ये कागदपत्रांचं परीक्षण का महत्त्वाचं आहे?
काय केलं कागदपत्राचं परीक्षण जर मी नाही केलं आणि नुसती चर्चा आणि तर्क केले तर कागदपत्राचं महत्त्व मला ठरवता येणार नाही का? नाही ठरवता येणार. त्याचं कारण आहे की इतिहासामध्ये आपण पाहतो की इतिहासामध्ये ढोबळ मानाने ज्या चुका झालेल्या दिसतात किंवा मोठमोठ्या ढोबळ चुका झालेल्या दिसतात, आपण नंतर विचार करतो अरे एवढी साधी गोष्ट कशी काय चुकली तेव्हा? ती गोष्ट चुकली, ती चूक करणाऱ्याच्या लक्षात आली नाही. त्याचं कारण हे आहे की त्याने कागदपत्राचं परीक्षण व्यवस्थित केलं नाही. जर कागदपत्राचं परीक्षण व्यवस्थित केलं असतं तर ह्या ढोबळ मोठ्या चुका होतात, त्या चुका इतिहास लेखनामध्ये होत नाहीत. परीक्षण हे चर्चेचं एक बाह्य अंग आहे. म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा चर्चा करण्यासाठी आपल्याकडे मुद्दे पाहिजेत. ते मुद्दे येणार कुठून आपल्याकडे? ते मुद्दे आपल्याकडे तेव्हाच येतील जेव्हा आपण त्या कागदपत्रातला अक्षरानं अक्षर वाचला असेल. मी शब्दन शब्द वाक्य म्हणत नाही, अक्षरानं अक्षर नीट वाचला असेल, त्याच्यावर विचार केला असेल, तेव्हा आपल्याला काही ना काही मुद्दे राहतात आपल्याकडे. परीक्षणामध्ये जे खरं होतं, जे खोटं होतं, जे ग्राह्य आहे, जे त्याज्य आहे, ते आपल्याला चर्चा करायच्या आधीच परीक्षण जर आपण योग्य रीतीने केलं तर आपल्याला कळतं. आणि जर त्या परीक्षणामध्येच आपल्या लक्षात येतं की हे कागदपत्र किती खरं आहे किंवा ही किती खोटं आहे, या कागदपत्रामध्ये सत्याचा अंश किती आहे किंवा या कागदपत्रामध्ये असत्याचा अंश किती आहे, हे आपल्याला काय होतं की ते कागदपत्राचं आपण परीक्षण करतो आणि दुसऱ्या कोणाशी चर्चा करायला जातो त्याच्या आधीच आपल्याला माहीत असतं की या कागदपत्राचा अर्क जो आहे सत्याचा तो त्याच्यामध्ये किती आहे. मग आपण त्या अनुषंगाने चर्चा करू शकतो. बऱ्याचदा काय होतं की आपण कागदपत्राचं वास्तविक परीक्षण करत नाही, त्याच्यामुळं एखादं खोटं कागदपत्र आपल्या हाताला लागतं आणि आपण नीट परीक्षण करत नाही आणि तसंच चर्चेला बसतो एखाद्या माणसाबरोबर चर्चा करायला. आणि ती चर्चा करताना नंतर आपल्यावरच पुढे तोंड घशी पडायची वेळ येते, कारण त्या माणसाकडे कधी एखाद्या वेळेस पुरावा उपलब्ध असतो, जे काही तो बोलतो आहे ते. आपल्याकडे खोटं कागदपत्र असतं, त्याच्याकडे खरं कागदपत्र असतं. आपण खोट्या कागदपत्राच्या आधारे बढाई मारत असतो. त्याच्यामुळं काय होतं की चुका होऊ शकतात, आपल्याला तोंडघशी पडायची वेळ येऊ शकते. तरी पण कित्येक लोक काय करतात की कित्येक लोक खोटं जरी एखादं कागदपत्र त्यांना सापडलं तरी त्या खोट्या कागदपत्राला चिकटून बसतात आणि त्याचीच चर्चा करत राहतात. ते का करत राहतात? बऱ्याचदा काय असतं की ते कागदपत्र त्यांच्या घराण्याशी निगडीत असतं आणि त्या कागदपत्राचा खरेपणा सिद्ध झाला तर कदाचित त्यांना आत्ताच्या काळामध्ये मोठेपणा मिळू शकतो. म्हणजे कित्येक लोक असे आहेत आपल्या समाजामध्ये आजही, त्यांचे पूर्वज कुठे ना कुठे शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये होते, त्यांच्याशी निगडीत त्यांना काही ना काही एखादं पत्र सापडतं, एखादी शकावली सापडते, एखादी सनद सापडते, एखादा मोकासा सापडतो, दिलेला नोंद सापडते न्यायनिवाड्याची. मग त्या लोकांना असं वाटायला लागतं की अरे आम्ही कोणतरी देशमुख होतो, आमच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या. मग त्याच्या आधारे ते लोक प्रतिवाद करायला लागतात. पण ती सनद किंवा ते कागदपत्र किंवा तुमच्याकडे असणारा सही शिक्का खरा का खोटा हे कशावरून ठरवणार? त्याच्या काही पद्धती आहेत. आपल्याला वाटतं आपल्याकडे आहे, आमच्याकडे होतं म्हणजे खरं आहे, आमचं आहे. आम्ही स्वतःला मोठं करायच्या नादामध्ये किंवा आपल्याला स्वतःला पण मोठेपणा घ्यायच्या नादामध्ये आपण काय करत राहतो? त्या कागदपत्राला चिकटून राहतो. पण आज नाही उद्या काय होतं की त्याचा खोटेपणा उघड होतो. जर ते कागदपत्राचं परीक्षण तुम्ही नीट केलेलं नसेल आणि चर्चा करत असाल, परीक्षण केलं तर तुम्हालाच कळेल की ते कागदपत्र किती पाण्यामध्ये. ते परीक्षण न करता किंवा परीक्षण केल्यावर पण त्याचा खोटेपणा कळल्यानंतर पण किंवा त्याची सत्याची लेवल किती कमी आहे ते कळल्यानंतर पण जर आपण ते कागदपत्र प्रकाशित करत असू फेसबुकवर एखाद्या ग्रुपमध्ये किंवा इतिहास संशोधक मंडळामध्ये किंवा एखाद्या विद्वानांसमोर चर्चेला बसत असू तर आपल्यालाच अपमानित होण्याची वेळ येते नंतर. त्यामुळे या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजेत. आपण मोठ्या परिश्रमानं गोळा केलेली किंवा आपल्या घराण्याशी आपल्याला सापडलेली कागदपत्र टाकून देणं आपल्या जीवावर येतं. पण जर ती असत्य असतील तरी कचरापेटी जरी नाही टाकून दिली तरी कुठेतरी आपण गुंडाळून ठेवली पाहिजेत. त्याचा आपण जास्त उहापोह नाही केला पाहिजे किंवा हट्ट किंवा दुराग्रह नाही केला पाहिजे ती कागदपत्र सिद्ध करण्याचा. त्याच्यामुळं काय होतं की आपल्यालाच आयुष्यामध्ये पुढे जाऊन आपल्यावरच खोटेपणाचा शिक्का बसतो किंवा आपण खोट्या मोठेपणाच्या मागं लागलो असा आपल्यावर शिक्का बसतो आणि आपलेच प्रॉब्लेम वाढू शकतात किंवा आपल्याबद्दल लोकांचं मत खराब होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की मग तुम्ही म्हणाल की आता जे आम्हाला कागदपत्र सापडलं आहे ते आम्हालाच कळलं आहे परीक्षणामध्ये खोटं आहे, तर आम्ही काही टाकून द्यायचं का? त्याच्याबद्दल चर्चाच नाही करायची का? नाही, असं नाही. एखादे कागदपत्र जरी खोटं लिहिलेलं असेल तरी ते खोटं लिहिलं हे कशावरून लिहिलं? कुठेतरी काहीतरी सत्य आहे. त्या सत्याचीच असत्य काय असतं? सत्याचीच एक केलेली नक्कल असते. असत्य ही सत्याचीच भ्रष्ट नक्कल असते. म्हणजे ते कागदपत्र जरी खोटं असेल तरी देखील त्या कागदपत्राच्या मुळाशी काहीतरी जे सत्य असेल ते सत्य आपण शोधलं पाहिजे. ते कागदपत्र बाजूला ठेवून ते कागदपत्र ज्या सत्याची भ्रष्ट नक्कल आहे ती आपण सत्य शोधून काढलं पाहिजे आणि ते सत्य जर आपल्या जे म्हणतो त्या मताशी जुळलं तर आपल्याला जे वाटतं ते मुद्दा खरा होऊ शकतो. आपण त्याच्या विवेचनाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे
कागदपत्र आपल्याला असत्य जाणवलं, एखादं महत्त्वाचं नाही असं जाणवलं, ते आपण बाजूला ठेवलं पाहिजे. पण ते कागदपत्राचं परीक्षण केल्यानंतर, कागदपत्राची चर्चा केल्यानंतर जे विवेचन होतं, चर्चेमधून होतं, परीक्षणामधून होतं, ते विवेचन, ते सार आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जे आपल्याला पुढे सत्य शोधण्यासाठी उपयोगी पडू शकतं. बऱ्याचदा काय होतं की आपण जर ही छोटीशी गोष्ट नाही केली तर भरपूर चुका आपल्याकडून होऊन जातात. कारण भरपूर चुका आपण काय करतो की डोळ्याआड करत असतो. म्हणजे एखाद्या खोट्या कागदपत्रामध्ये गोष्ट लिहिलेली असते एका भलत्याच व्यक्तीने, केलेली असते दुसऱ्या भलत्याच व्यक्तीने, श्रेय दिलेलं असतं कुठल्या तिसऱ्या भलत्याच व्यक्तीला. आणि अशा वेळेला जर मी म्हणतो त्या पद्धतीने जर आपण विवेचनाचा मार्ग स्वीकारला नाही, परीक्षणाचा, चर्चेचा आणि विवेचनाचा मार्ग स्वीकारला नाही, त्या कागदपत्राच्या प्रती असलेला मोह टाळला नाही, तर मग आपल्यावरच असत्य व्यक्ती असण्याचा शिक्का बसतो. त्यामुळे तो शिक्का आपल्यावर बसू नये, आपली विश्वासार्हता समाजामध्ये ज्ञानाच्या दृष्टीने कमी होऊ नये, म्हणून आपण एखादं कागदपत्र परीक्षणाअंती आपल्याला तितकंसं महत्त्वाचं नाही आहे हे कळलं तर ते आपण गुंडाळून बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त त्यातलं जे सार आहे ते सार पुढच्या सत्य शोधनासाठी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्या कागदपत्राचं जरी महत्त्व समाजामध्ये नाही राहिलं तरी आपलं महत्त्व समाजामध्ये कमी होत नाही. असे कित्येक लोक आपल्या समाजामध्ये मी पाहिलेले आहेत की चुकीचं कागदपत्र घेऊन फिरल्यामुळे त्या कागदपत्राचं तर महत्त्व नाहीच राहिलेलं, पण या लोकांचं पण महत्त्व कमी झालेलं आहे. आता या लोकांशी पण कोणी बोलायला मागत नाही. पुष्कळ लोक आहेत जे आपल्या घराण्याची कागदपत्रे घेऊन इतिहासकारांकडे दारोदार फिरत असतात की साहेब तुमचं मत सांगा आणि आमचं कागदपत्र खरं आहे म्हणून सांगा, तुम्ही तुमचा अभिप्राय द्या की हे सत्य आहे म्हणून. तो इतिहासकार कसा अभिप्राय देणार सत्य आहे म्हणून? ते नसेलच सत्य, तर ते कागदपत्राला तेवढं महत्त्व नसेलच. तर पण एखादा माणूस ते घेऊन फिरत असेल सगळ्यांकडे, तर सगळे इतिहासकार पण एकमेकांना थोडेफार ओळखतच असतात. अरे हा माणूस तुझ्याकडे आला होता, माझ्याकडे आला होता, आणि तो खोटं कागदपत्र घेऊन फिरतो. मग काय होतं? माणसाचं महत्त्व कमी होतं कागदपत्राबरोबरच. त्यामुळे अशा गोष्टी जर तुम्ही कोणी कृपया करत असाल तर कृपया करू नका त्या गोष्टी. दुसरी गोष्ट, आता कागदपत्राचं महत्त्व अजून एका गोष्टीमध्ये कमी होतं. जर असं लक्षात आलं आपल्याला की त्या कागदपत्रामध्ये लिहिलेली माहिती खोटी आहे किंवा त्या कागदपत्रामध्ये जे उद्गार लिहिलेले आहेत ते उद्गार खोटे आहेत. बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती काय करते की ऐतिहासिक पात्राच्या तोंडी स्वतःच्या मनाचे उद्गार घालते. म्हणजे जसं एखादा कादंबरीकार काय करतो की कादंबरी लिहिण्यासाठी ऐतिहासिक पात्राच्या तोंडी स्वतःची मतं घालतो तो, किंवा एखादं काल्पनिक पात्र निर्माण करतो कादंबरी फुलवण्यासाठी, त्याच्या तोंडातून स्वतःची मतं टाकतो आणि कोणाची तरी बदनामी करतो किंवा कोणाची तरी महानता वर्णन करत असतो. जसं संभाजी महाराजांच्या बाबतीत झालं. मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की मल्हार रामराव चिटणीस आणि त्याच्या आधी सभासदाने राजाराम महाराजांच्या आज्ञेने बखर लिहिली म्हणून राजाराम महाराजांचं महत्त्व वाढवण्यासाठी संभाजी महाराजांविषयी आक्षाने पुष्कळ गोष्टी लिहिल्या. त्या गोष्टींचा धागादोरा पकडून नंतर मराठी भाषेतील कित्येक लोकांनी संभाजी महाराजांची बदनामी केली. मल्हार रामराव चिटणीसाने तर फारच केली त्याच्या बखरीमध्ये आणि चरित्रामध्ये. तो धागा पकडून परत राम गणेश गडकरींनी राजसन्यास नाटक बनवलं आणि संभाजी महाराजांना बदपैली बदचलन ठरवण्यामध्ये कुठली कसर सोडली नाही. हे सगळं झाल्यानंतर संभाजी महाराजांचं खरं चरित्र उघडकीला यायला वासी बेंद्रे, कमल गोखलेंसारखी लोक जन्माला यायला लागली, ज्यांनी संशोधन केलं आणि आज संभाजी महाराजांचं खरं स्वरूप समोर आलंच आहे आपलं. संभाजी महाराज जसे या लोकांनी रंगवलेले आहेत तसे नाही आहेत, पण ज्या लोकांनी हे चुकीचे संभाजी महाराज रंगवले होते त्यांचं समर्थन केलं ते लोक आज तोंडघशी पडलेले आहेत. त्यामुळे जे कागदपत्र आपल्याला सापडलेलं आहे त्या कागदपत्रामध्ये एखाद्या माणसाने, मतलबी माणसाने लबाडी करून स्वतःच्या मनाचं काही त्यामध्ये घातलं आहे का नाही घातलं आहे याची पण आपण तपासणी केली पाहिजे. त्याचं कारण काय आहे की इथं भरपूर लोक आपल्याला समाजामध्ये अशा आढळून येतात की एखाद्या चित्रकाराच्या नावावर स्वतःचं चित्र खपवत असतात, एखाद्या कवीच्या नावावर स्वतःच्या 2 ओळी त्या कवीच्या नावावर रेटून खपवत असतात आणि लोकांच्या टाळ्या मिळवत असतात. एखाद्या पुस्तकामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकातल्या लेखकाचे पॅरेग्राफ लोकांनी कॉपी केलेले असतात आणि ते स्वतःचे म्हणून सांगत असतात. बऱ्याचदा असं होतं की ते पुस्तक लिहिलेलं असतं परकीय भाषेतल्या कुठल्या तरी लेखकाने, पण ते परकीय भाषेतल्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक वाचले कुठे आपण तेव्हा? त्याचं मराठीमध्ये भाषांतर करून लोक खुबेने या सगळ्या गोष्टी करतात. ते करताना एवढी पण तसदी घेत नाहीत लोक की त्या लेखकाचं नाव घेतील कुठेतरी त्या पुस्तकामध्ये की मी त्या लेखकामुळे केलेलं आहे किंवा त्या लेखकाचा हा संदर्भ आहे. त्या लेखकाची मतं स्वतःची मतं म्हणून लोक रेटून विकत असतात. तशीच स्वतःची मतं लोक ऐतिहासिक पात्रांच्या तोंडी घालून, ही गोष्ट आपण जागोजागी पाहतो. आता सोशल मीडिया आल्यापासून तर फेसबुक आणि ट्विटर, यूट्यूब या सगळ्या गोष्टींवर अशा प्रकारचा जो एक उद्योग आहे त्या उद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त झालेली आहे. म्हणजे कोणी यावं स्वतःचं मत शिवाजी महाराजांचं मत म्हणून टाकावं, कोणी यावं स्वतःचं मत संभाजीराजांची तोंडी टाकावं, कोणी यावं
शिवाजी महाराजांना हिंदूंचा राजा घोषित करावं, कोणी यावं शिवाजी महाराजांना सेक्युलर म्हणावं, म्हणजे ज्याला वाटतं शिवाजी महाराज सेक्युलर त्यांनी शिवाजी महाराजांच्या तोंडी सेक्युलर गोष्टी घालाव्यात, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले सेक्युलर प्रसंग नसतील तर क्रिएट करावेत आणि रंगवावेत, कोणाला वाटतं शिवाजी महाराज हिंदू होते तर त्याने शिवाजी महाराजांना हिंदू दाखवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या तोंडी काही ना काहीतरी उद्गार घालावे. तर या अशा गोष्टी होताना दिसतात. जर तुम्हाला एखादं कागदपत्र सापडलेलं असेल आणि त्या कागदपत्रामध्ये अशा प्रकारची काही लबाडी झालेली असेल तर ती लबाडी तुम्हाला ओळखता आली पाहिजे. ती लबाडी तेव्हाच तुम्हाला ओळखता येईल ज्या वेळेला तुम्ही त्या कागदपत्राच्या अनुषंगाने, जसं आपण मी मागाशी म्हणलं तसं परीक्षण व्यवस्थित कराल. त्या परीक्षणाच्या अनुषंगाने तुम्ही इतर लोकांशी चर्चा कराल, तेव्हा चर्चेमधून अशा प्रकारची लबाडी उघडकीला येते. कारण अनेक लोक अनेक दृष्टीने त्याकडे बघत असतात, अनेक लोकांनी अनेक दृष्टीने त्याच एका गोष्टीचं संशोधन केलेलं असतं. त्यामुळं अशा प्रकारची जे कोणी लबाडी करत असेल तर ती लबाडी आपण ओळखली पाहिजे आणि ते कागदपत्र बाजूला ठेवून दिलं पाहिजे. अशा लबाडीच्या कागदपत्रांवर आपण आपल्या संशोधनाची भिंत नाही उभारली पाहिजे किंवा संशोधनाची वास्तू नाही उभारली पाहिजे. जर पायच कमकुवत झाला तरी कधी पण ढासळून पडू शकते. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपली विश्वासार्हता आणि महत्त्व पण चुकीच्या कागदपत्राला महत्त्व दिल्यामुळे कमी होऊ शकतं समाजामध्ये. आता एवढं सगळं जर धोका असेल याच्यामध्ये कागदपत्रांचं परीक्षण करण्यामध्ये किंवा कागदपत्राचं महत्त्व ठरवण्यामध्ये, तर मग कागदपत्राचं परीक्षण करावं कसं? आता तुम्ही म्हणाल की सारखं सारखं तुम्ही सर परीक्षण करा म्हणतात, तर परीक्षण करावं कसं? परीक्षण करण्याच्या मित्रांनो हजारो पद्धती आहेत एखाद्या कागदपत्राच्या. त्या सगळ्या पद्धती आपण हे व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत, पण काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, सोप्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला वरवरच्या गोष्टी शोधण्यासाठी उपयोगी पडू शकतात. आणि मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला चर्चाच करावी लागेल, बसावं लागेल, वेगवेगळ्या लोकांची मतं घ्यावी लागतील आणि मगच आपण त्याच्यावर काही ना काही निवाडा करू शकतो. पण या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तरी कशा शोधाव्यात त्याचं आपण थोडक्यामध्ये पाहूयात. की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कागदपत्राच्या आतला जो मजकूर लिहिला आहे त्या मजकुराचं आपण काय केलं पाहिजे की बारीक विचार केला पाहिजे. त्याला पृथक्करण करणं म्हणतात. ते पृथक्करण कसं करायचं ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत. पण थोडक्यात सांगतो की कागदपत्रामध्ये जो मजकूर लिहिलेला आहे तो प्रत्येक मजकुरातलं तुम्ही प्रत्येक वाक्य वेगळं केलं पाहिजे, प्रत्येक स्वल्पविराम पूर्णविराम वेगळा केला पाहिजे, प्रत्येक वाक्यातला प्रत्येक शब्द वेगळा केला पाहिजे, प्रत्येक शब्दातलं प्रत्येक अक्षर वेगळं केलं पाहिजे आणि त्या प्रत्येकावर थोडा विचार केला पाहिजे. जेव्हा असा आपण प्रत्येक गोष्टीवर थोडा विचार करू त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टींमधले वेगळे अर्थ समजायला लागतात, ज्याला आपण लाईन बिटवीन द स्पेसेस म्हणतो, त्या समजायला लागतात. किंवा काही लोक उलटं पण म्हणतात, स्पेसेस बिटवीन द लाईन म्हणतात. काही असलं तरी पण जे अदृश्य गोष्टी आहेत त्या या गोष्टी सुट्या करून आपण प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून विचार करतो, त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टी कळायला लागतात. दुसरी एक गोष्ट आहे की हे जे लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाची तऱ्हा कशी आहे, म्हणजे पद्धत कशी आहे आणि ती कोणत्या काळातली ते आपल्या लक्षात यायला पाहिजे. एखादं कागदपत्र मला सापडलं तर ते कोणत्या संप्रदायाचं कागदपत्र आहे किंवा कोणत्या पद्धतीने लिहिलेलं आहे, त्याचा काळ कोणता आहे, अशा पद्धतीची कागदपत्र कोणत्या काळात लिहिली जात होती, अशा प्रकारची लिखाणशैली कोणत्या काळात अस्तित्वात होती, हे मला कागदपत्र बघितल्या कळालं तर मला बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. अर्थात ही गोष्ट आपल्याला सहजासहजी कळत नाही, याच्यासाठी आपल्याला बराच अभ्यास करावा लागतो, बरीच कागदपत्र तपासावी लागतात, त्यावेळेला ही गोष्ट कळते. पण कळत नाही अशी नाही. तुम्ही पुष्कळ पत्र जर वाचली महाराष्ट्रातली जी आपल्याला जो उपलब्ध आहेत ऐतिहासिक पत्र, ती फक्त शिवाजी महाराजांच्या काळातली नाहीत, आधीची वाचली, 12व्या शतकातली वाचली, यादवकालीन वाचली, त्यानंतर शिवकालीन वाचली, पेशवेकालीन वाचली, तर आपल्याला ही लिखाणाची पद्धत किंवा लिखाणाचा काळ समजू शकतो. वेगवेगळी पुस्तकं पण ऐतिहासिक पुस्तकं आहेत किंवा सांप्रदायिक पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या संप्रदायाशी लिहिलेले ग्रंथ आहेत, ते जर आपण वाचले तर आपल्याला तो काळ आणि लिखाणाची पद्धत कळू शकते. त्याच्यामुळे आपल्याला कागदपत्राचं परीक्षण करणं सोपं जातं. त्याच्यानंतर त्या भाषेचा काळ ठरवायला लागतो आपल्याला की ही जी भाषा त्या कागदपत्रामध्ये वापरलेली आहे ती भाषा नेमकी कोणत्या काळातली. याच्यासाठी आपल्याला थोडंसं तुम्ही ज्या कागदपत्राचं संशोधन करताय त्याची भाषा आहे त्या भाषाशास्त्राचा अभ्यास असणं आवश्यक आहे. तिसऱ्या भागामध्ये आपण याच्यावर चर्चा केली की तुम्हाला जर इतिहास संशोधक व्हायचा असेल किंवा इतिहास अभ्यासक व्हायचा असेल तर फक्त इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक नाही, इतिहासाव्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टीचं ज्ञान आवश्यक आहे ते आपण तिसऱ्या भागामध्ये चर्चा केलेली आहे. आता ते विषयांतर होईल आणि इथे वेळ वाढेल म्हणून मी बोलत नाही, पण त्यातला एक विषय हा होता की भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही ज्या इतिहासाचं संशोधन करताय किंवा कागदपत्राचं संशोधन करताय ते जर मोडीमध्ये लिहिलं असेल तुम्हाला मोडी लिपी आली पाहिजे, ते जर फारसीमध्ये लिहिलं असेल तुम्हाला फारसी आली उत्तम. तुम्ही पोर्तुगीजांचं एखाद्या पत्राचं संशोधन करत असाल किंवा पोर्तुगीजांचा कुठे संबंध येत असेल तुम्ही करता त्या विषयाशी, तुम्हाला पोर्तुगीज आले तर फार उत्तम. त्याच्यामुळे काय होतं की भाषेचे बारकावे आपल्याला कळतात, शब्दांचे बारकावे कळतात, अर्थ उलगडतात आपल्याला नव्याने.
भाषा आली पाहिजे आणि नुसती भाषा येऊन उपयोग नाही, ती भाषा प्रत्येक काळामध्ये बदलत जाते, भाषेचा विकास होत जातो. त्यामुळे ही भाषा कुठल्या काळातली हे जर मला कळलं तर ते कागदपत्र कुठल्या काळातलं आहे ते मला कळतं, कागदपत्र कुठल्या काळातलं हे मला कळलं तर त्याला महत्त्व किती द्यावं हे मला कळतं. त्याच्यामुळं भाषेचा काळ ठरवता येणं हे फार गरजेचं आहे. त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की जर ही आपल्याला भाषेचा काळ ठरवता आला तर आपल्याला कितीतरी गोष्टींचं मागाशी मी म्हणलो तसं अचूक अनुमान काढता येतं. हे अचूक अनुमान काढण्यासाठी आपल्याला ती भाषा जी लिहिलेली आहे किंवा ते कागदपत्र जे लिहिलेलं आहे त्या कागदपत्रामध्ये जे प्रतिपादन केलेलं आहे त्याची हातोटी कोणत्या प्रकारची आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आता विषय परत फिरून लेखकाकडे आला, जसं आपण पहिल्यांदा दुसरा मुद्दा घेतला होता या व्हिडिओमध्ये तो, की लेखक ज्या पद्धतीने लिहितो आहे ते कागदपत्र, ते लिहिण्याची त्याची पद्धत कशी आहे, त्या पद्धतीवरून पण आपल्याला पुष्कळ गोष्टी कळू शकतात. कारण एखादा लेखक काय करतो की एखादी गोष्ट आवडीने लिहित असतो, प्रेमाने लिहित असतो, उगाच जे आपल्याला चरित्र नायकाला मोठेपणा देत असतो. एखादा लेखक काय करत असतो, तो विनाकारण एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार करत असतो, त्याच्याबद्दल आकसाने लिहित असतो. त्यावेळेला जी वेगळी वेगळी मतं लेखक प्रदर्शित करतो, काही काही लेखक काय करत असतात की त्यांच्या पुस्तकामध्ये विषय सोडून स्वतःचीच मतं विनाकारण प्रदर्शित करत असतात, त्यांना जे काही वाटतं ते वेगळ्या वेगळ्या विषयांवरची. त्याच्यानंतर जो लेखक लिहितो तो कुठल्या स्थितीमध्ये त्याने हे लिहिलं आहे त्याच्यामध्ये पण भरपूर फरक पडतो. म्हणजे लेखक लिहिताना परिस्थिती काय होती, त्याला कोणती साधनं उपलब्ध होती का हे सगळं करताना, याच्यावरून फरक पडलेला असतो. त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की त्या लेखकाचा स्वभावच असतो, त्या स्वभावाने पण खूप फरक पडतो. की एखाद्याचा लेखकाचा स्वभाव असतो, तो स्वभाव द्वेष करण्याचाच असतो. तो द्वेष करणारा लेखक चांगलं काही लिहू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर समजा जदुनाथ सरकार आहेत, ते जर मोगल इतिहासकारांच्या चष्म्यातून मराठ्यांच्या इतिहासाकडे पाहत आहेत तर त्यांना मराठ्यांचा इतिहास तितक्या प्रकारे समजू शकत नाही. ग्रँडअपसारखा लेखक आहे किंवा एखादा इंग्रज लेखक आहे तर तो मराठी माणूस ज्या पद्धतीने त्या इतिहासाकडे पाहिल किंवा भागाकडे पाहिल तसा एखादा इंग्रजी माणूस पाहू शकत नाही. त्याच्यामुळे तो कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, कुठल्या भागात राहतो आहे, त्याची स्थिती काय आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची मतं काय आहेत, त्याची वर्तणूक कशी आहे, तो कुठल्या संघटनेच्या किंवा विचारधारेला मानतो आहे, या सगळ्या गोष्टींवर तो लेखक काय लिहितो हे ठरत असतं आणि त्याच्यावर त्या कागदपत्राचं महत्त्व ठरत असतं. मुळामध्ये बऱ्याचदा असं होतं की काही लेखक मी मगाशी म्हटलं तसं दुसऱ्या लेखकांचं उसणं घेत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर सभासदाच्या बकरीनंतर जेवढ्या बकरी शिवाजी महाराजांवर लिहिल्या गेल्या त्या सगळ्यांनी सभासदांनी जे काही लिहिलं ते उसणं घेतलेलं आहे. सभासदाची बकर मूळ मानून त्यांनी त्या बकरीमध्ये अजून काहीतरी भर घालून किंवा नवीन बकरी टाकून स्वतःच्या बकरी लिहिलेल्या आहेत, पण उसणं घेतले सगळं कुठून सभासदाच्या बकरीमधून. मग हा एक प्रकार आहे. आणि आत्ता हे जे काही मी वर्णन केलं ते वर्णन केल्यानंतर उसणं घेतलेलं आहे इथपर्यंत ठीक आहे, पण एखाद्याचं पुस्तक चोरलं हे कसं कळावं. म्हणजे एखादं पुस्तक ज्याने लिहिलं आहे ते त्यानेच लिहिलं आहे का दुसऱ्याचं पुस्तक घेतलं आहे त्याने आणि त्याला परत स्वतःचं नाव टाकून तो स्वतःच लिहितो. म्हणजे सभासदाच्या बकरीमधून गोष्टी उसण्या घेऊन स्वतःची बकर लिहिणं एक गोष्ट समजण्यासारखी आहे, पण अख्खंच्या अख्खं कुठलं तरी पुस्तकच चोरून त्याला स्वतःचं नाव टाकतो तो. तर मग हे आपल्याला कसं समजावं. आता विषय काय आहे की अशा गोष्टी आज जर झाल्या तर आज त्यांना शिक्षा आहे समाजामध्ये, काही ना काहीतरी आपण न्यायाने त्यांना शिक्षा देऊ शकतो. पण पूर्वीच्या काळामध्ये अशी काही शिक्षा नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये असा काही कॉपीराईट नावाचा प्रकार नव्हता. लोक सर्रास कुठल्या एखाद्या लेखकाची गोष्ट उचलायचे, जे माहीत नाही एखादी दुर्मिळ ग्रंथ आहे तो उचलायचे आणि स्वतःच्या नावावर खपवत असत. अशा गोष्टी पूर्वीच्या काळामध्ये होत असत सर्रास. आत्ता पण त्या होतात तशा, पण आत्ता आपण थोडंसं त्यांना अडथळा आणू शकतो कॉपीराईटमुळं. सारांश जर सांगायचं म्हटलं किंवा या सगळ्या गोष्टींचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी सभासदाचं उदाहरण देईल या सगळ्या गोष्टी समजावून घेण्यासाठी. सभासदाची आपण परिस्थिती बघूयात की सभासदाने शिवाजी महाराजांवर बखर लिहिली. ती बखर त्याने कोणाच्या आज्ञेने लिहिली, राजाराम महाराजांच्या आज्ञेने. राजाराम महाराजांच्या आज्ञेने लिहिल्यामुळे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या न्यायाने सभासदाने राजाराम महाराजांची प्रचंड स्तुती केली आहे आणि राजाराम महाराजांची स्तुती करणारी वाक्य शिवाजी महाराजांच्या तोंडी पण घातलेली आहेत. त्याच्यानंतर राजाराम महाराजांची स्तुती करता करता संभाजी महाराजांबद्दल त्याने आकसाने कित्येक गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यावेळेला संभाजी महाराजांबद्दल लिहिण्याची पद्धत असावी. संभाजी महाराजांनी राज्य बुडवलं, संभाजी महाराज राजे होऊ शकले नाहीत. शिवाजी महाराजांच्या तोंडी त्याने वाक्य घातलेत की संभाजी महाराज चांगले राजे होऊ शकणार नाहीत. अर्थात हे त्याने राजाराम महाराजांनी त्यावेळची जी राजसत्ता होती त्यांना खुश करण्यासाठी लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट की सभासदाच्या बकरीमध्ये भरपूर विसंगती आढळून येतात आपल्याला. घटनाक्रम चुकलेला आहे, तारखा चुकलेल्या आहेत, व्यक्तींची नावं चुकलेली आहेत. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सत्य आहेतच, आपल्याला जी माहिती मिळते ती कुठेच मिळत नाही. पण ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, यात चुका झालेल्या आहेत. आता या चुका का झालेल्या आहेत. सभासदांनी ही बखर लिहिली जिंजीला असताना त्याला तिथे चर्चा करायला कोणी व्यक्ती भेटली नाही घटनांबद्दल, त्यामुळे त्याला घटनांची संगती लावायला अडचण आलेली असणार आहे.
त्याला कोणती पुस्तकं भेटलेली नसणार आहेत किंवा संदर्भ भेटलेले नसणार आहेत एखादं पुस्तक लिहायच्या आधी वाचण्यासाठी. त्याला जे आठवलं ते त्याने स्वतःच्या स्मरणशक्तीला विसंबून तिथे लिहिलेलं आहे जिंजीमध्ये बसून. त्याच्यामुळं त्याच्या लिखाणामध्ये हे दोष निर्माण झालेले आहेत. आपण सभासदाला दोष देत नाही, हे व्यक्ती दोष नाही आहेत, हे परिस्थिती दोष आहेत. म्हणजे अशा प्रकारचे दोष एखाद्या लिखाणामध्ये निर्माण झाले असतील, एखाद्या कागदपत्रामध्ये निर्माण झाले असतील, तर ते दोष त्या कागदपत्राचं पद्धतशीर, व्यवस्थित आणि खोलात जाऊन जर आपण परीक्षण केलं तर आपल्याला कळू शकतात. त्याच्यामुळे परीक्षण करणं हे फार महत्त्वाचं आहे. कागदपत्राचं एखाद्या महत्त्व ठरवण्यासाठी ते आपण टाळू शकत नाही. आता एवढं सगळं केल्यानंतर पण जर काही प्रश्न शिल्लक राहिले, एखादा ग्रंथ चोरलेला आढळला किंवा एखाद्या प्रतीच जास्त आढळल्या, त्या सगळ्या प्रतीमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, एखाद्याने आकसाने लिहिलं आहे, बाकीच्या गोष्टी आहेत की आपण आत्ता जी चर्चा केली, अशा प्रकारे सगळे दोष आपल्याला कागदपत्रामध्ये आढळत असतील तर त्या कागदपत्राचं महत्त्व कसं ठरवावं. पहिली गोष्ट तर मग अशा वेळेला आपल्याला शांत चित्ताने बसून शांत डोक्याने विचार केला पाहिजे आणि त्याचा न्यायनिवाडा केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की आता त्याचं पृथक्करण केलं पाहिजे. ते पृथक्करण कसं करायचं ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. आज आपण इथेच थांबूयात. या भागामध्ये आपण कागदपत्रांचं महत्त्व कसं ठरवायचं त्याच्याबद्दल चर्चा केली. ही वरवरचीच चर्चा झाली, आपण खोलामध्ये जाऊन नाही केली, मला मान्य आहे. पण माहितीसाठी आपण तोंड ओळख व्हावी म्हणून चर्चा केली. आणि कागदपत्रांचं महत्त्व जर आपण ठरवलं नाही, परीक्षण केलं नाही, तर आपलंच महत्त्व समाजामध्ये कसं कमी होऊ शकतं त्याची माहिती घेतली. आशा आहे की ही सगळी माहिती तुम्हाला सगळ्यांना उपयोगी पडेल. जर अजून तुमच्याकडे या विषयाशी संबंधित नवीन काही माहिती असेल किंवा तुम्हाला चर्चा करावीशी वाटली तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे. नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायला मिळेल. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.